आता एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान तयार झालेलं आहे। उद्या दिनांक 4 सप्टेंबर रोजी कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सध्या मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा बिकानेर, जयपूर, सिद्धी, पुरी ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे। या पोषक प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। राज्यात मंगळवारपासून ऊन सावल्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। भंडाऱ्यात सकाळपर्यंतच्या 24 तासात राज्यातील उच्चांकी 32 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे। त्यामुळे उद्या आता कोणकोणत्या भागात कोणता अलर्ट असणार आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागाला देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक भागात सध्या सोयाबीन, कापूस, मका आणि भाताची पिकं काढणीसाठी सज्ज झालेली आहेत। अशा परिस्थितीत पावसाचा जोर वाढल्याने पिकांचं नुकसान होऊ शकतं। शेतकऱ्यांनी देखील उपाययोजना करणं आवश्यक आहे।